विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या बंगल्याच्या डागडुजीकरता तब्बल 1,04,00,000 रुपये खर्च आहे। नागपूर रवी भवन या ठिकाणी विधानसभा अध्यक्षांच्या 9 नंबरच्या बंगल्याची डागडुजी सुरू आहे। हिवाळी अधिवेशनाच्या तयारीच्या निमित्तानं मंत्र्यांच्या बंगल्याच्या डागडुजीकरता कोट्यवधींचा खर्च का असा सवाल उपस्थित होतोय। आढावा घेतला आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। नागपूरमध्ये होऊ घातलेल्या हिवाळी अधिवेशनाची तयारी सुरू झालेली आहे। मी सध्याला नागपूरच्या रवी भवन परिसरामध्ये आणि या ठिकाणी जर पाहाल तर आपण विधानसभा अध्यक्षांचं हा जो बंगला राखीव ठेवण्यात आला आहे त्याची डागडुजी करण्याचं काम सुरू आहे। मात्र विशेष बाब म्हणजे हा जो बंगला याचा डागडुजी याची दुरुस्ती करण्यासाठी तब्बल 1,04,00,000 रुपयाचं एस्टिमेट काढण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये जवळपास 30% बिलोने देऊन सुद्धा हा जो खर्च एकूण खर्च जो आहे तो जवळपास 72 लाख रुपये एकूण हा खर्च आहे ते केला जातोय। त्यामुळे एकूणच पाहायला गेलं तर राज्यामध्ये जे आहे ते शेतकऱ्यांवर मोठं संकट आलेलं असताना राज्यावरती कर्जाचा बोजा असताना अशा पद्धतीने जे आहे ते पैशाची उधळपट्टी का केली जाते असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक जे आहे ते एकूणच विचारत आहे। सर्वसामान्य नागरिक जे आहे ते आता एकूणच सरकारला सवाल विचारत आहेत की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये खर्च का। तर यावरूनच आता शेतकरी नेते राजू शेट्टी यांना जेव्हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी या बंगल्याच्या खर्चासंबंधित जे आहे ते फ्रान्सच्या राज्याची मी विधानसभा अध्यक्षांची तुलना करतो, कारण की एवढा मोठा खर्च या खर्चामध्ये एक बंगला स्वतः आपण बांधू शकतो। मात्र या पद्धतीने जर खर्च करत असेल तर विधानसभा अध्यक्षांनी यातून बोध घ्यावा, नाही तर नेपाळ जे आहे ते महाराष्ट्रामध्ये यायला वेळ लागणार नाही अशी टीका शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केलेली आहे। त्यामुळे नक्कीच 10 ते 15 दिवसांसाठी नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन भरत असताना त्यासाठी अशा पद्धतीने बंगल्याच्या डागडुजीसाठी जर कोट्यवधीचा खर्च जर होत असेल तर सर्वसामान्यांचं काय असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जातोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।